महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती मालेगावच्या जळकू इथं उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, काटोल मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह देशभरातील जाट समाजाचे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। शहीद भगतसिंग व इतर शहीदांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं। हे बलिदान येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावं म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहीद भगतसिंग व इतर शहीदांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली। त्याचबरोबर मालेगावमध्ये शहीद भगतसिंग यांचं भव्य स्मारक उभारण्याचा मनोदही त्यांनी व्यक्त केला। निश्चितपणे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंगजी आणि इतरही जे काही क्रांतिकारक आहेत की ज्यांच्या महान बलिदानातून आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। या महान क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीलाही ज्ञात असावा। त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी सहन केलेला त्या काळातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळा त्यांनी गाजवलेला पराक्रम मला वाटतं की याचा आमच्या पुढच्या पिढीलाही माहिती असावी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व महान क्रांतिकारकांचा इतिहास त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकामध्ये क्रमाक्रमाने त्या ठिकाणी शिकवलं जाईल। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो जाट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। शहीद भगतसिंग यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर महाराष्ट्र जाट समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली। आंतरराष्ट्रीय जाट समाज, भगतसिंग ग्रुप आणि शहीद भगतसिंग जयंती उत्सव समितीतर्फे हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।